नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार. सर, आज आपण हार्ट प्रॉब्लेम्स वरती चर्चा करणार आहोत. कारण पूर्वी आपण बघितलंय की 60 नंतर किंवा 70 नंतर येणारे जे हार्ट अटॅक्स होते ते आता खूप कमी वयात यायला लागलेले आहेत. आणि जे फक्त अनफिट किंवा लिथर्जिक लोकांमध्ये येणारे हे सगळे हार्ट अटॅक्स आता फिटनेस राखणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा यायला लागलेले आहेत. तर बेसिकली यामागची मेन कारणं काय आहेत? पूर्वी नव्हतं एवढं हार्ट अटॅकचं प्रमाण हल्ली वाढायला वाढलंय, लागलेलं आहे. हो. म्हणजे आपण बघतो की व्यायाम करताना आहे किंवा नाचताना सुद्धा हार्ट अटॅक यायला लागतो. हो हो इव्हन आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सुद्धा ह्याच्यावर दखल घ्यावी लागली. हो. म्हणजे मग त्यांनी सांगितलं की बाबा अति प्रमाणात व्यायाम करू नका किंवा कुठलेही अति स्ट्रेस घेऊ नका, अशा अनेक म्हणजे त्यांनी गाईडलाईन्स त्याच्यासाठी केल्या. याच्यामध्ये आणखीन एक गैरसमज असा होता की म्हणजे वॅक्सिन्समुळे बाबा हार्ट अटॅक येत आहेत का. हा हा हा. परंतु आता ICMRनी त्याच्यावर रिसर्च केला. आता डिसिजन पण आलं त्यांचं की वॅक्सिन्स आणि त्या हार्ट अटॅकशी काही संबंध नाहीये. नाहीयेत. आता मेनली जर का आपण बघितलं आयुर्वेदानुसार तर पित्त प्रकृतीचे जे लोक आहेत तर त्यांना जास्ती हार्ट अटॅक येताना दिसतोय किंवा म्हणजे क्षत्रिय प्रवृत्तीचे लोक आपण ज्याला आपण म्हणू शकू, अच्छा. म्हणजे जे रेग्युलर व्यायाम करणारे आहेत, कारण त्यांच्या शरीरात ऑलरेडी अग्नी जास्ती असतो. बर. आणि आता सध्या आपण एवढं केमिकलचं अन्न खात असतो किंवा एवढं स्ट्रेसफुल लाईफ आपण जगत असतो, हा. त्याच्यामुळे हा अग्नी जर का आणखीन काही प्रमाणामध्ये जर का वाढला हम्म. तर त्याच्यामधून शरीरामध्ये प्रचंड हीट निर्माण होते. हा. मग रक्तामधली जर का ऍसिडिटी वाढली गेली त्याच्यातून तर ते काय करणार आहे, तुमच्या ब्लड वेसल्सला डॅमेज करणार आहे. करतात. आणि ब्लड वेसल्सला डॅमेज झालं की मग तिथे जाऊन काय होणार आहे, प्लेटलेट चिटकणार आहे, कोलेस्ट्रॉल चिटकणार आहे, ब्लॉक तयार होणार आहे, त्याच्यातून अटॅक येणार आहे. तर त्याच्यामुळे जर का आयुर्वेदानुसार ह्याला जर का थांबवायचं असेल तर जो काही हा प्रचंड स्ट्रेस येतोय किंवा म्हणजे हे जे केमिकलमुळे ऍसिडिटी वाढते, ओव्हरऑल शरीराचं जे काही टेम्परेचर वाढते किंवा पित्त वाढते, हे काय केलं पाहिजे, पिरियॉडिकली ड्रेन आउट केलं पाहिजे, तरच या हार्ट अटॅक पासून आपल्याला वाचता येईल. श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या आजारामध्ये औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सोलापूरमध्ये, मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी कराड आणि सातारामध्ये, तर शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484 05 1025. सर, मग आयुर्वेद काय सांगतं की हे हार्ट अटॅक रोखण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? कसं आहे की शरीरामध्ये जर का पित्त इम्बॅलन्स होत असेल तर त्याला तुम्ही मॅनेज केलं पाहिजे किंवा पिरियॉडिकली ड्रेन आउट केलं पाहिजे. हां. मग याच्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे तुमची जीवनशैली आणि दुसरं म्हणजे टेन्शनस लाईफस्टाईल. हल्ली लोकांचं पर्यटनाकडे पण कल वाढत चाललंय. आता सध्या एवढं वर्क प्रेशर असतं ना की एखाद्या रिसॉर्टला जाऊन रिलॅक्स राहणं लोक हल्ली पसंत करायला लागलेले आहेत, बरोबर ना. तर त्यांनी म्हणजे रिसॉर्टला जे जात आहेत तर त्यांनी आयुर्वेदिक रिसॉर्ट्सला जावं, बरोबर की नाही. अनेक आयुर्वेदिक रिसॉर्ट्स आता चालू झालेले आहेत. आमचं पण स्वतःचं रिसॉर्ट आहे असं. तर त्या ठिकाणी पूर्णपणे पंचकर्म केलं जातं. मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस जो आहे किंवा डिटॉक्सिफिकेशन आहे ते तिथे केलं जातं. बर. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते असेल, म्हणजे आमचं जंगलामध्ये आहे, तर तिथे व्हर्जिन लँड आहे. म्हणजे अनेक वर्ष ती लँड वापरलीच नाहीये किंवा म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं धान्य काढलं नाही, काहीच केलेलं नाहीये. तर या व्हर्जिन लँड असल्यामुळे काय असतं, तिथल्या एनर्जी लेवल्स हाय आहेत. धरतीचा संपर्क आपला जवळजवळ सुटलेलाच आहे. म्हणजे आपण नेहमी शूज आणि चप्पल घालूनच फिरत असतो. त्यामुळे जे काही तुमच्या शरीरातले टॉक्झिन धरतीने खेचून घेतले पाहिजे ते राहिलेले नाहीयेत. मग त्या ठिकाणी आमच्या इथे कसं की तुम्ही म्हणजे मातीशी संपर्कात राहा, चप्पल न घालता चाला, बरोबर ना. ह्या सगळ्या प्रोसेस तिथे केल्या जातात. आयुर्वेद पंचकर्म केलं जातं. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही डिटॉक्सिफिकेशन जर का म्हणजे पिरियॉडिकली केलं 6 महिन्यातून एकदा, तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, या हार्ट अटॅक पासून वाचू शकता. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या आजारामध्ये औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सोलापूरमध्ये, मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी कराड आणि सातारामध्ये, तर शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.